आगामी पालिका निवडणुकीत भाजप वगळता कुणाही सोबत युती करण्याची शरद पवारांच्या पक्षाची तयारी। अजित पवारांसोबतही युती होऊ शकते। न्यूज 18 लोकमतला वरिष्ठ सूत्रांची माहिती। दादांसोबत जायची वेळ आली तर मग तुम्ही तयार असणार का सगळे? आता बघा, आता पाऊस पडला तर मी रेनकोट घालणार का छत्री, यातून मी निर्णय घेतलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील दोनही राष्ट्रवादीच्या युतीविषयी खासदार सुप्रिया सुळेंचं सूचक विधान। मला जर आज उद्या जर उद्धव साहेबांनी बोलतो मी त्यांनाही भेटायला जाऊ शकतो। उद्धव ठाकरेंनी बोलावलं तर भेटायला जाईल। मंत्री संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानं राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या। मुंबईच्या कांदिवली परिसरात भाजपच्या 2 गटात राडा। आशिष शेलार यांच्या समोरच हाणामारी। भाजपकडनं कार्यकर्त्यांवर कारवाईची शक्यता। अन्नत्याग आंदोलनाला बसलेल्या बच्चू कडूंची चंद्रशेखर बावनकुळेंनी घेतली भेट। मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून बच्चू कडूंची चर्चा, पण आंदोलनावरती बच्चू कडू ठाम। अहमदाबादमधल्या दुर्घटनाग्रस्त विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला। एफएसएलच्या टीमनं ब्लॅक बॉक्स घेतला ताब्यात। अपघाताचं नेमकं कारण कळणार। ते एटीएस कडनं डीव्हीआरही जप्त। विमान दुर्घटनेनंतर आता मृतदेहांची ओळख पटवण्याबाबत मोठी कसरत। 216 पेक्षा अधिक लोकांचे डीएनए सॅम्पल्स घेतल्याची माहिती। डीएनए रिपोर्ट आल्यावरती मृतदेह कुटुंबियांना सोपवणार। भारतामध्ये बोईंग 787 विमानांच्या उड्डाणास बंदी येण्याची शक्यता। सर्व बोईंग विमानांची आधी सुरक्षा चाचणी होणार। डीजीसीएकडनं विशेष ग्राउंड तयार करण्याची व्यवस्था। विमान अपघातातनं बचावलेल्या विश्वास कुमार रमेशची पंतप्रधान मोदींकडनं विचारपूस। दुर्घटनेनंतर दैव बलवत्तर असल्यानं बचावले विश्वास कुमार रमेश। पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनं दुर्घटनास्थळाची पाहणी। रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस, तर अधिकाऱ्यांकडनं घेतला परिस्थितीचा आढावा। इस्रायलचा इराणवर सर्वात मोठा हल्ला। हल्ल्यामध्ये इराणचे चीफ ऑफ स्टाफ यांचा मृत्यू झाल्याची माहिती। इस्रायलनं इराणमधील अधिकारी आणि वैज्ञानिकांना टार्गेट केल्याची माहिती।